बातमी नंदुरबारमधनं आहे। नंदुरबारमध्ये मांजानं एका 7 वर्षीय बालकाचा बळी घेतलाय। आजोबांसोबत दुचाकीवरनं जात असताना मांजानं त्याचा गळा कापला। मकर संक्रांतीच्या दिवशी परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। नंदुरबारमधली घटना 7 वर्षांच्या मुलाचा मांजानं बळी घेतलेला आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आफ्ताब खान सध्या आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, मकर संक्रांतीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, नेमका कसा हा सगळा प्रसंग घडला? नक्कीच गुरु, आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करण्यात येत आहे। मात्र पतंग उत्सव दरम्यान एका 7 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आजोबासोबत मोटरसायकलीवर जात असताना गळा कापून हे मृत्यू झाले असल्याची माहिती समोर आली आहे। मयत कार्तिक एकनाथ गुरव असे या मुलाचे नाव आहे। कार्तिक जे आहेत, मयत कार्तिक हे मकर संक्रांतीच्या दिवशी याच्यावर जे आज घटना घडली आहे त्याच्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मयत कार्तिक दुसरीत शिकत होता, दुसरीच्या विद्यार्थी होता आणि आजोबासोबत मोटरसायकलीवर जात असताना गळ्यात दोरा अडकला आणि त्याच्यामुळे त्याचा गळा कापला गेला आणि त्याच्या दुर्दैवी मृत्यू झालाय। जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर सध्या अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबार नगर पोलीस ठाण्यात जे आहे ते अकस्मात मृत्यूची नोंद देखील झालेली आहे गुरु। बरं, धन्यवाद आफ्ताब या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।